ठाणे के टाउन हॉल में मेरा संविधान मेरा स्वाभिमान अभियान के तहत अग्नि प्रतियोगिता का उद्घाटन मराठी प्रसिद्ध अभिनेत्री द्वारा किया गया। इस अभियान का उद्देश्य युवाओं के साथ आम नागरिकों में संविधान के मूल्यों के प्रति जागरूकता, गौरव, सक्रिय नागरिकता की भावना जागरूक करना है। कार्यक्रम की शुरुआत अग्नि के निर्देशक निखिल पोहेकर द्वारा की गई। उन्होंने इस अभियान के मुख्य उद्देश्यों का महत्व युवाओं को बताया। कहा कि संविधान को ज्यादा से ज्यादा अध्ययन करने की आवश्यकता। अग्नि स्पर्धा की जानकारी देते हुए उन्होंने कहा कि वेबसाइट पर जाकर महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने जो संविधान का सरल भाषा में विश्लेषण किया है उसको सुने और वेबसाइट पर मिले प्रश्नों को सुलझाएं। स्पर्धा के विजेताओं को पुरस्कार के साथ ही स्मृति चिन्ह भी दिया जाएगा। इस अभियान का उद्घाटन गणमान्य अतिथियों द्वारा किया गया। कार्यक्रम में विशेष उपस्थिति प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम की रही। उन्होंने कहा कि संविधान का वाचन क्यों जरूरी है, हमें संविधान को पढ़ना और ठीक से समझना जरूरी है, यह उन्होंने युवाओं को बताया। राम सिंह हात करतो ना पुढे। ओके राम सिंह। आता संविधान म्हटलं की आपण म्हणतो की जसं आता बघितल्या घाबरायला होतं ना, बापरे केवढं. प्रत्येकाला आवडतच असं नाही, प्रत्येकाने त्याचा अभ्यास करून परीक्षा द्यायची गरज नाहीये, पण निदान मुक्तपणा आहे ना, किंवा हा पूर्वीच्या पिढ्यांमध्ये नव्हता स्वच्छंदीपणा. अर्थात विषय जसा मी मगाशी भाषणात सुद्धा म्हणालो की आज इमर्जन्सीला 50 वर्ष झाली आणि तो कॉमोमरेट करतो आहे, पण सेलिब्रेट नाही करत आहे. मगाशी माझी बोलताना चूक झाली तर तुम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि तो कॉमोमरेट करताना दिवस आपण का तर करतो आहे, आपण संविधानाच्या प्रोटेक्शनसाठी राहतो आहे आणि जगतो आहे. त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी आपण राबवलेला उपक्रम आहे की नव्या पिढीला त्या कॉन्स्टिट्यूशनची जाणीव व्हावी आणि म्हणून ही राबवलेली कॉन्टेस्ट आहे. फडणवीस साहेबांच्या भाषणातून जे आम्हाला उमललं आहे ते सर्व नवीन पिढीला महाराष्ट्राच्या उमलावं म्हणून हा केलेला उपक्रम आहे. मला स्वतःला या मोहिमेबद्दल आज कळलं आणि मला ही अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे असं वाटतं आणि ही तरुण पिढीपर्यंत पोहोचणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा जो एक उपक्रम या निमित्ताने केला आहे, 25 आपण ही तारीख संविधान हत्या दिवस म्हणून आठवतो. मला असं वाटतं की या दिवशी मुलांना किंवा तरुणांना आपल्याला काय देता येईल, तर काय इतिहासात झालं आहे याच्यावर आपण त्रास करून घेणं किंवा त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा नवीन काय करता येईल हा विचार कुठेतरी अगदी मांडता आहे. आणि म्हणून या संविधानाची ओळख करून देतात आणि एक स्पर्धा त्या निमित्ताने आयोजित केल्या, कारण तरुण पिढीला जरा त्यांच्या वयाचं होऊन सुद्धा आपण काहीतरी दिलं पाहिजे आणि म्हणून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की इथे उपस्थित सगळेजण या स्पर्धेत भाग घेतील. या निमित्ताने ही जागरूकता निर्माण होईल की आपलं संविधान काय आहे, आपलं संविधान काय सांगतं. आपण अनेकदा नुसतं वरवर येणाऱ्या बातम्यांवर आपली मतं मांडत असतो, बोलत असतो, पण त्याचा अभ्यास करणंही गरजेचं आहे, त्याची माहिती असणंही गरजेचं आहे आणि त्याची कुठंतरी एक ओळख करून देणं ही घटना अतिशय मला महत्त्वपूर्ण वाटते. आणि आज अग्नीच्या निमित्तानं तरुणांपर्यंत ते पोहोचतं आहे आणि त्या निमित्ताने अजून आज कदाचित 200 जण आहेत, त्याच्या पुढे अजून 2000 20,000 लोकांपर्यंत ते पोहोचेल. पण मुळात आपलं संविधान काय आहे, आपले लोक काय आहेत आणि त्यानुसार त्यात काही काळानुसार बदल करायला हवेत का, या सगळ्या गोष्टींवर नुसती चर्चा न होता त्याचा अभ्यास व्हावा आणि ते एक महत्त्वाचं काय म्हणजे आपण टूल म्हणतो ना, आपण तसं आपल्याकडे असलं पाहिजे. याची जाणीव आता या डिजिटल माध्यमामध्ये लोक जेव्हा फक्त एका हाताने इन्स्टा आणि FB नुसतं हे करत असतात, स्क्रोल करत असतात, त्यामध्ये त्यांना कुठेतरी या जाणीवांची ओळख करून देणं फार महत्त्वाचं आहे आणि ते खूप महत्त्वाचं काम अग्नीच्या माध्यमातून होतं आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांना सुद्धा खरं तर ही गोष्ट उचलून धरायला पाहिजे. आपण एखादी कॉन्ट्रोवर्शियल घटना ती खरी खोटी आहेच्या आधीच इतकी सगळीकडे पसरवतो आणि त्यावर भाषण करतो, पण या ज्या खऱ्या गोष्टी घडत आहेत आणि ज्या भविष्यात
कशासाठी महत्त्वाच्या आहेत या गोष्टीसुद्धा लोकांपर्यंत त्याच वेगाने पोहोचायला हव्या अशी मी आशा व्यक्त करते. संविधानाबद्दल अनेक रुमर्स जे आहे राजकारणी विषय आपण बाजूला काढू. कारण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की हे जे आपण ज्या विषयी आज इथे भेटलो आणि बोलतोय ते कुठल्याही पक्षाच्या दबावाखाली नाही. त्यामुळे आपण ह्याच्यात राजकारण आणू नको असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की मी एक अभिनेत्री, मी संविधानावर फार अगदी जाहीरपणे आणि अधिकारपणे बोलू नाही शकत कारण माझाही अभ्यास नाही आहे त्यामुळे. बोलणारे काय बोलतात ह्यापेक्षा मला नेहमी असं वाटतं की करणारे काय करतात ह्याकडे आपण लक्ष द्यावं. बोलणारे म्हणत असतील की एक विषयी मुक्तपणे बोलू शकते कारण तो सुद्धा हक्क मला संविधान देतं. तर मला असं वाटतं की आपण बोलणाऱ्यांकडे बघायचे दिवस आहेत आत्ता. कारण आपण सध्या जगात काय चाललं आहे ह्याच्यापेक्षा माझं काय चाललं हे जगाला कळावं ह्याच्यातच आपण व्यस्त आहोत. पण मला असं वाटतं की आपण करणाऱ्यांकडे बघूया. त्यामुळे आज आपण ही जी माणसं करतायत त्यांच्याकडे बघूया आणि त्यांना एक सकारात्मक साथ देऊया. तरुणांना काय संदेश